पुरामध्ये बुडाली की वसई पुरात बुडवली गेली? त्या पावसामुळे किंवा पुरामुळे वसई बुडली यावर तुम्ही विश्वास ठेवता का? वसईच्या इतिहासामध्ये असा पहिल्यांदाच पाऊस झाला असं तुम्ही मानता का? तर असं काय घडलंय? पाऊस झाला रे झाला की आपली ब्रेकिंग न्यूज चालू की वसई पुरामध्ये बुडाली. वसईमध्ये अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसलं. वसईत 5-5 दिवस वीज नाही. वसईत बाहेर पाऊस पडतो पण घरामध्ये मात्र पिण्याचं पाणी नाही. 2018 साली वसई ही पूर्णतः पाण्यामध्ये बुडलेली. त्यावेळेला निरी आणि IITला वसईच्या करदात्याच्या पैशामधून पैसे देऊन एक अहवाल बनवण्यात आला. त्या अहवालामध्ये जे काही शिफारशी केलेल्या त्यापैकी प्रमुख 2-4 ज्या शिफारशी होत्या की वसईमध्ये ही जी खाजल जागा आहे, ही जी पाणथळ जागा आहे, ज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भराव केलेला आहे, त्या भरावाला आता कुठेतरी थांबवावं लागेल. जे नदी नाले जे 40-40, 50-50 फुटाचे होते ते अगदी अर्धा फुटावर आलेले आहेत. काही ठिकाणी 4-5 फुटावर आलेले. तर त्यावर झालेलं अतिक्रमण हटवावं लागेल. त्याच्यामध्ये साचलेला गाळ जो आहे तो पूर्णतः काढावा लागेल. नदी पात्र, खाडी पात्र ते रुंद करावे लागतील. अगदी सोपा आणि चांगला उपाय होता की वसईमध्ये जे मोठं महागडे आणि खाजल जागा आहे, पोपटी सॉल्ट ज्याची लीज संपलेली आहे, ती तिकडे 500-600 एकर जागेमध्ये धरण तलाव बांधावा. निळे मोरे म्हणजे आपल्या नालासोपारातील विरारमध्ये जी श्रीप्रस्थाच्या बाजूला जागा आहे, 2020 साली ती जागा ही एक्वायर करण्यात आलेली आहे. आज 2026 आहे. बांधलं धारण तलाव. वोक्ते सॉल्ट मध्ये धारण तलाव बनण्यासंदर्भात प्रयत्न झाले. फक्त व फक्त टॉवरवर टॉवर उभं करणं बिल्डरांना फायदेशीर ठरेल अशी महानगरपालिकाचं कार्य. पण करदात्यांनी जे पैसे भरलेले आहेत त्या पैशांतून निधीसारखे जे अहवाल बनवण्यात आले, करोडो रुपये संपवण्यात आले, त्याचा मात्र आम्ही अंमलबजावणी करणार नाही. जेवढी वसई बुडेल तेवढे जुने सोसायटी, जुनी घरं, जेवढं त्यामध्ये पाणी घुसेल त्या सर्वांना पुन्हा सांगायला मोकळे की आता तुमच्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला न्या. आता या पाण्याला रोखणं कठीण आहे. यांचं एक मोठं षडयंत्रच आहे की जेवढे वसईतले लोक कंटाळतील तेवढ्या जमिनीवर, त्यांच्या बिल्डिंगवर, यांच्या घरावर यांचा ताबा वाढेल. करोडो रुपये, अगदी 200-300 कोटी रुपये दरवर्षी आपण नाले सफायला घेतो. वसईतल्या जनतेला आता मात्र या विरोधात बोलावं लागेल. आपण बोलत नाही, आपण यांना प्रश्न विचारत नाही. आपण गुलामगिरी पत्करलेली आहे. ती गुलामांना आपण कसंही वागवू शकतो आणि म्हणून आपल्या वसईवर अन्याय होतो. मागच्या 10 वर्षापासून आपण बुडतोय, हे आपल्याला कायमची बुडवणार. त्याच्या आधी आपण जागृत झालं पाहिजे. म्हणून एकत्र येऊन संघर्ष करा आणि आपला आवाज उठवा, प्रश्न विचारा अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.